नमस्कार मित्रांनो, आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन आणि योग दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, काल आपण एक व्हिडिओ केला होता की आपल्या जीवनात योगासने का आवश्यक आहे आणि या विषयावर सुवर्णा बिडवे योग तज्ज्ञ योग अभ्यासक यांना विनंती केली होती आणि आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्या जीवनात योग का महत्त्वाचा आहे, कशासाठी योगासने का महत्त्वाचे आहेत यावर त्यांनी त्यांचा व्हिडिओ पाठवलेला आहे आणि तुम्ही पोस्ट करताय. तो बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण आपल्या प्राचीन भारताने, आपल्या भारतीय संस्कृतीने खूप असं महत्त्वाचं की योगासन, योग अभ्यास असं खूप महत्त्वाचं शास्त्र, व्यायाम हा आपल्या पिढीला देऊन गेलेले आहेत आणि त्याचा वारसा आपल्याला पुढं चालवणं आवश्यक आहे. म्हणूनच त्यांचा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. मी सुवर्णा संजय बिडवे, योग शिक्षिका, योग प्रशिक्षक. आज आहे 21 जून, इंटरनॅशनल योगा डे. योगाबद्दलची माहिती आपण आज पाहणार आहोत. चला पाहू. योग म्हणजे काय? योग म्हणजे जोडणे, योग म्हणजे एकत्र येणे. योगामुळे आपलं शरीर, मन आणि आत्मा यांना योग हा एकत्र आणण्याचं कार्य करतो. योग हा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी खूप खूप गरजेचा आहे. डेली लाईफमध्ये संपूर्णपणे आपल्याला योगाशी जोडलं जाणं महत्त्वाचं आहे. हीच योगाची खरी व्याख्या. योगाची उत्पत्ती ही आपल्या भारतीय संस्कृतीतील ऋषीमुनींनी, पतंजली, बरेचसे जे आपले मोठे योगी मुनी होऊन गेले, जसं की शिवशंकरसुद्धा, तर यांनी योगाबद्दलची आपल्याला ही अमूल्य अशी भेट दिलेली आहे, जी आपल्या संपूर्ण विश्वासाठी एक देणगी आहे. आणि त्याचा अंगीकार सर्व भारतीयांनी, सर्व व्यक्तींनी करायला हवा. लहान, थोर, वयस्कर व्यक्तींनी योगाशी जोडलं जाणं खूप महत्त्वाचं आहे. योगामध्ये ध्यान, धारणा, प्राणायाम, प्रत्याहार आणि साधना या गोष्टी आहेत. तर त्यांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. आसनांमुळे आपले शरीर लवचिक आणि सुदृढ बनायला मदत होते. योगासनांचे खूप सारे फायदे आहेत, जसं की आपला स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन पूर्णपणे यामुळे दूर होतं. आणि लेडीजसाठी, स्त्रियांसाठी तर योगा हा वरदान आहे. स्त्रियांचे हार्मोनल इम्बॅलन्स, PCOD, PCOS, थायरॉइड्स यासारख्या आजारांवरती योगा खूप काही प्रभावी त्याचा रिझल्ट आहे. तर तसंच लहान मुलांसाठी ब्रेन पॉवर वाढायला, त्यांची स्ट्रेंथ वाढायला, त्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढायला योगाचा फायदा होतो. वयस्कर व्यक्तींना पूर्णपणे सुदृढ राहण्यासाठी योगाचे फायदे होतात. तसेच योगामुळे तुमचं मन आणि शरीर हे एकत्र येण्यासाठी हेल्प होते. तसेच योगामुळे हॅपी हार्मोन्स आपले सिक्रेट होतात आणि आपलं जीवन आनंदी होतं. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंटरनॅशनल योगा डेसाठी पूर्णपणे सर्व देशांकडून त्यांना 170 देशांकडून स्वीकृती मिळाली की योगा डे हा साजरा करावा. तर 21 जून 2015ला इंटरनॅशनल योगा डे घोषित करण्यात आला व ते नरेंद्र मोदींनी करून दाखवलं आणि सर्व देशभरात तो जल्लोषात साजरा केला जातो. आणि योगा हा दैनंदिन जीवनाचा भाग आहे. रोज योगा केला पाहिजे. सर्वांनी संकल्प घ्या की मी रोज योगा करेल व सुदृढ व निरोगी राहील. 15 वर्षापासून मी योगा करत आहे आणि योगामुळे माझ्या जीवनामध्ये खरंच खूप आनंद आणि प्रोत्साहन मला मिळालं आहे. आणि त्यामुळेच मी योगाचं शिक्षणसुद्धा घेतलं, योगामध्ये प्रावीण्य मिळवलं. योग शिक्षक, योग प्रवीण, तसंच आयुष मंत्रालयाचं सर्टिफिकेट पण मी प्राप्त केलं आहे आणि नॅचरोपॅथीचं सर्टिफिकेट पण माझ्याकडे आहे. अशा पद्धतीने मी योगा क्लास पण सुरू केले. ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही प्रकारचे क्लास मी घेते. समर्थ जीवन योगा म्हणून माझा योगा क्लास प्रसिद्ध आहे. याकडे तुम्ही मला तुम्ही माझ्याशी संपर्क करण्यासाठी माझा नंबर मी तुम्हाला शेअर करते. 9552382583. धन्यवाद.